सांगली शहरातील रतनशील नगर जवळील अंबाई नगरमध्ये गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास एका बंगल्यात घुसलेल्या दोघा गुन्हेगारांनी एअरगन आणि चाकूच्या धाकाने सोने आणि पैशांची मागणी केली। परंतु कुटुंबाच्या प्रसंगावधानी कॉलनीतील लोकांना हा प्रकार समजला। त्यांनी बंगल्यासमोर येऊन दोघांना पकडून बेदम चोप दिला। सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने दोघे बचावले। संशयित सौरभ रवींद्र कुकडे आणि रोहित बंडू कटारे या दोघांना अटक केली आहे। अंबाईनगर या उच्चभ्रू वस्तीत कापड दुकानदार दिवेश नरेंद्र शहा यांचा बंगला आहे। गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास ते आणि पत्नी बंगल्यात होते, तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ कुकडे आणि रोहित कटारे बंगल्यासमोर आले। बेल वाजवल्यानंतर दिवेश शहा यांनी दरवाजा उघडला असता दोघेजण आत घुसले। त्यांनी एअरगन आणि चाकूचा धाक दाखवल्यामुळे शहा घाबरले। दोघांनी त्यांच्याकडे सोने आणि पैशांची मागणी केली। सोने व पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। दिवेश यांच्या पत्नीने आतून हा प्रकार पाहिल्यानंतर प्रसंगावधान राखले। त्यांनी हळूच पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जाऊन शेजारील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला। त्यामुळे काही वेळातच परिसरातील नागरिक काठ्या घेऊन बंगल्याकडे धावले। नागरिकांना पाहून दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडलं। त्यानंतर लाथाबुक्यांनी तसेच काठ्यांनी चोप देण्यास सुरुवात केली। अनेकांनी गर्दीत हात धुवून घेतला। दोघेजण रक्तबंबाळ झाले। सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळताच ते तात्काळ घटनास्थळी धावले। जखमी दोघांना तात्काळ सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केलं। या प्रकरणी दिवेश शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद नोंदवली। त्यानुसार दोघांवर जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। उपचारानंतर दोघांना अटक केली। कॉलेज कॉर्नर संजय बचाच्या घरासमोर दीप विला बिल्डिंग आहे। दिवेश छेडा राहते तिथं, दिवेश शहा राहते तिथं। संध्याकाळी 9:30च्या आसपास साईडच्या गेटमधनं एक जण भिंत ओलांडून आत आला आणि त्यानं दार उघडलं। दुसरा जण आत आला। ह्यांनी साईडच्या गेटमधनं दार खटखटवलं त्यांनी, तर त्यांचे मिस्टर आले। त्यांनी बंदूक दाखवली आणि पैशाची मागणी केली। त्यांनी पैशाची मागणी केली। मग त्यात त्यांच्या मिस्टरांना लक्षात आलं। मग त्यांनी दुसऱ्या ह्याच्यातनं दुसऱ्या दारातनं बाहेर गेले आणि सगळ्यांना गोळा केला आणि त्यानंतर ते पळून गेले आणि त्यांना नंतर पब्लिकनं पकडलं। त्यांना ते पोलीस आलते, पोलिसांनी धरून नेलेलं आहे। त्यांना धरल्यानंतर पोलीस आलते, त्यांना घेऊन गेले। दोघं जण होते घरात आलेले, दोघांना धरलेलं झाडीमध्ये झोपून लपलेले, चुकून सापडले आणि मग त्यांना धरून कारवाई करायला पोलिसांना दिली।